अरे बाय तुम्ही आम्ही रकू नको हा संपूर्ण येळूर हा महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे महाजन अहवालाप्रमाणे. त्यामुळे हा बोर्ड त्यांनी हलवण्याची वल्गना करू नये किंवा ताकद दाखवू नये. नाहीतर येळूर गावातील हे समस्त युवक या फलकाचं रक्षण करण्यासाठी सज्ज राहतील. बेळगावला एक महामेळावा आणि त्या सीमा मेळाव्यासाठी त्या कन्नड गुंडांनी आमच्या बोर्डाला बोर्ड फोडूनच धमकी दिली होती आणि त्यासाठी पोलीस प्रोटेक्शन लावलेलं होतं इथं. आणि पोलीस प्रोटेक्शन रात्री 2:30 दरम्यान त्यांनी हा बोर्ड फोडलेला होता आणि आम्ही तो बोर्ड जातो सकाळी 5च्या आत म्हणजे सूर्योदयाच्या आत आम्ही बोर्ड तो पुन्हा बनवलेला होता. त्या कन्नड गुंडांना आम्ही पुस्तक दिलं होतं. तसंच काल सुद्धा सकाळी आमच्या गावातील नागरिक काल आमच्या गावामध्ये एक बैठक घेणार होती बोर्डासाठी. संध्याकाळी 6 वाजता सांगोशी मंदिरमध्ये बैठकाचं आयोजन केलेलं होतं आणि ही जर बैठक गावची त्यांनी घेतली तर गावामध्ये खूप जल्लोष होणार आणि आम्हाला हा बोर्ड काढायला न देत नाही अशा भीतीनं त्यांनी काल सकाळी आम्हाला न सांगता 11-11:30 वाजता प्रचंड अशा पोलीस पोचमध्ये कमीत कमी 30-40 गाड्या पोलिसांच्या. हा बोर्ड तुम्ही गावातल्या युवक मंडळाने बसवलेला आहे. आता याचं कोणताही नेता नाही कोणत्याही पंच नाही काय एमएस समितीचे भरपूर नेते त्या नेत्यांना काही सांगू इच्छिता तुम्ही? एमएस समितीचे नेते सगळे आता भिवून घाबरून गप बसलेले आहेत. त्यांनी फक्त आता कायद्याच्या मार्गाने जायचं ठरवलेले आहेत. पण या गावाच्या युवकांनी सकाळपासून आम्ही सुद्धा कायद्याच्या मार्गाने ठरलेलो होतो. पण युवकांचा जल्लोष आणि आता आम्हाला जल्लोष मध्ये आणि बोर्ड उभं करायचा जिद्दीनं मागील वर्षी हा बोर्ड फोडल्यानंतर आम्हाला करावं शिक्षा झाली. गावामध्ये दंगल झाली. ह्या दंगलमध्ये आमचे खोटे 7 गुन्हे माझ्या नावात स्वतः मी माझा सख्खा भाऊ माझ्या काकाची 2 सख्खी भाऊ मुलं अशी आम्ही 4 एकाच घरातली युवक आम्ही 7 दिवस जेलमध्ये होतो. तर कोणताही नेता कोणीही पुढे आलेला नाही. तसेच आता आम्ही दररोज आमची न्यायालयीन लढाई सुद्धा अजून सुद्धा केस स्टँड झालेली नाही. कोणताही नेता आम्हाला कोर्टामध्ये भेटायला येत नाही काय नाही. फक्त पोलिसांनी तुमच्यावर केस करून तुमच्यावर हे केलं तर तुम्हाला त्याची परवा नाही आहे? आम्हाला आता पुन्हा घेऊन जाऊन दे आम्हाला त्याची परवा नाही. पण आमच्या गावचा बोर्ड आमच्या गावची जी शान आहे. आज मी उद्या बेळगावमध्ये सुद्धा आम्हाला म्हणतात तुम्ही का बांगड्या बदलल्या का तुमच्या गावचा बोर्ड फोडले. कालपासून बोर्ड फोडल्यापासून आम्ही रात झोपलो नाही. डोळ्यात तेल घालून केव्हाच आमचा बोर्ड उभा होतोय हे फक्त आम्ही बघायसाठी उभा होतो. आणि आज आमच्या युवकांच्या सर्वांच्या युवकांच्या जिद्दीनं हा बोर्ड उभा झालेला आहे. आणि पोलीस आम्हाला बेळगावून फोन सुद्धा आले की पोलीस आले तुम्ही पळून जावा हे करा. पण आम्ही गेलो नाही. आमच्या महिलांनी आम्हाला साथ दिलेला आहे. आम्ही खंबीरपणे तो उभा अजून सुद्धा पोलिसांची वाट बघालोय. त्यांनी यावं आणि मागच्या वर्षी आम्हाला 5 ते 6 जण पकडून दिले. तसं नसून संपूर्ण गावाला घेऊन जाऊन जेलमध्ये ठेवूया. बघूया त्यांचं जेल
आहे